स्वतःला कॅप्टन म्हणून घेणारा ज्योतिषी आणि अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे शोषण करणारा अशोक खरात याचे काळे कारनामे आता एकामागून एक समोर येत आहेत. नाशिक गुन्हे शाखेने खरातला अटक केल्यानंतर केवळ त्याच्या विकृत कृत्यांचाच पर्दाफाश झालेला नाही, तर त्याने जमवलेली कोट्यावधींची मालमत्ता पाहून तपास यंत्रणांचेही डोळे विस्फारले आहेत. या प्रकरणात आता शिर्डी कनेक्शन आणि तिथल्या अफाट बेनामी संपत्तीची आणि त्या संपत्तीत असलेल्या शिर्डीच्या काही प्रतिष्ठित राजकीय लोकांची भागीदारी असल्याची माहिती समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा खरातच्या ट्रस्टमधील विश्वास्तांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी व्हावी असं वक्तव्य केलं आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सुद्धा या प्रकरणाची व्याप्ती संपूर्ण शिर्डी मतदारसंघात पसरलेली आहे. मला सगळं माहीत आहे आणि मला जरी सगळं माहीत असलं तरी मी बोलणं संयुक्तिक राहणार नाही असं वक्तव्य करून विखे पाटील कोणालाच वाचविण्याचा अजिबात प्रयत्न करणार नाहीत असे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे आता मतदारसंघातील काही प्रतिष्ठितांचे धाबे दाणल्याचं पाहायला मिळतंय. जय श्रीराम. मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. अशोक खरात हा नाशिक मधील कॅनडा कॉर्नर भागात आपलं कार्यालय चालवत होता. राजकीय नेत्यांशी त्याचे असलेले घनिष्ठ संबंध हे त्याच्या दहशतीचं मुख्य कारण होतं. राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, निलेश लंके, जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांसारखे दिग्गज नेते त्याच्या संपर्कात होते. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी त्याच्या डोक्यावर छत्री धरल्याचे किंवा नेत्यांनी त्याचे पाय धुतल्याचे फोटो चर्चेत आहेत. या राजकीय वलयामुळे अनेक वर्ष त्याचे शोषण सत्र विना अडथळा सुरू राहील. महिलांना तुझा नवरा मरेल अशी भीती घालून किंवा गुंगीचे औषध देऊन तो त्यांच्यावर अत्याचार करायचा. या प्रकरणाला कलाटणी मिळाली ती खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधव याच्यामुळे. डिसेंबर 2025 मध्ये नीरजने खरातच्या कॅबिनमधील सीसीटीव्ही फुटेज चोरलं, ज्यात खरात महिलांवर अत्याचार करताना दिसत होता. या फुटेजच्या बदल्यात नीरजने खरातकडे 5 कोटी रुपयांची मागणी केली. खरातने दाद न दिल्याने नीरजने पीडित महिलांना ते व्हिडिओ पाठवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान एका पीडित महिलेने धाडस दाखवून नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आणि खरातचं हे विकृत साम्राज्य कोसळलं. बलात्काराच्या गुन्ह्यात अडकलेल्या खरातची शिर्डी आणि परिसरातील कोट्यावधींची मालमत्ता आता तपासाचा मुख्य केंद्रबिंदू ठरली आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार खरातने शिर्डीत आपलं अवाढव्य आर्थिक जाळं विणलं आहे. शिर्डी शेजारील निघोज परिसरातील 160 गुंठे म्हणजे सुमारे 4 एकरचा भूखंड खरातच्या मालकीचा असून त्याची बाजारपेठ किंमत तब्बल 50 कोटी रुपये आहे. शिर्डीतील अतिशय प्राईम लोकेशन असलेल्या पानमळा भागात सुमारे 30 गुंठ्यांचा भूखंड खरातने आपल्या पत्नीच्या नावावर खरेदी केलेला आहे. शिर्डी जवळील निमगाव शिवारात 50 गुंठे म्हणजे सुमारे 1.25 एकरचा सामायिक भूखंड अशोक खरातच्या नावावर असल्याचं स्पष्ट झालं आहे. एकूण विचार करता केवळ शिर्डी परिसरातच खरात कुटुंबाकडे 240 गुंठे म्हणजेच सुमारे 6 एकर जमीन आहे. या जमिनीची एकूण किंमत 60 ते 70 कोटी रुपयांच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आणि ह्या भूखंडांपैकी काही ठिकाणी शिर्डीतील प्रतिष्ठित राजकीय व्यक्तींची भागीदारी सुद्धा असल्याचं कागदपत्रांवरून समोर आलं आहे. एका सामान्य ज्योतिषाकडे अवघ्या काही वर्षात इतकी प्रचंड संपत्ती आली कुठून, हा प्रश्न आता सर्वसामान्यासह तपास यंत्रणांनाही पडला आहे. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक आणि संशयास्पद बाब म्हणजे शिर्डीतील त्याच्या 4 एकरच्या मालमत्तेवर झालेली हालचाल. नाशिक गुन्हे शाखेने खरातला बेड्या ठोकण्यापूर्वीच शिर्डीतील त्याच्या मालकीच्या भूखंडावरील गव्हाची काढणी अत्यंत घाईगडबडीत उरकण्यात आली. शेतातील गहू कापून तो तातडीने तेथून हलविण्यात आला. पोलिसांच्या कारवाईची कुणकुण खरातला आधीच लागली होती का? आणि गहू हलविण्याच्या बहाण्याने शेतात लपविलेली रोकड, संशयास्पद कागदपत्रे किंवा इतर पुरावे नष्ट करण्याचा किंवा हलविण्याचा प्रयत्न झाला का, या दिशेने आता नाशिक गुन्हे शाखा तपास करत आहे. या प्रकरणात एक तक्रार शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. नीरज जाधवने एका महिलेला अश्लील फोटो पाठवल्याची तक्रार शिर्डीत दाखल झाली होती. याचं कारण असं सांगितलं जातंय की खरातने स्वतःला वाचविण्यासाठी त्या महिलेला नीरजच्या विरोधात तक्रार करण्यास प्रवृत्त केलं होतं. मात्र हाच डाव त्याच्यावर उलटला. पोलिसांनी खरातच्या कार्यालयावर टाकलेल्या छाप्यात एक पेनड्राईव्ह जप्त केला आहे. त्यात 58 अत्यंत आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत. खरातच्या चौकशीत हा आकडा 100च्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
या व्हिडिओमध्ये काही नामांकित महिला आणि सेलिब्रिटींशी संबंधित बाबी असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे खरातने केवळ शारीरिक शोषणच केलं नाही, तर या व्हिडिओच्या माध्यमातून मोठ्या लोकांकडून खंडणी उकळण्याचं रॅकेट सुद्धा चालवलं होतं का, याची ही शक्यता नाकारता येत नाही. अशोक खरातला सध्या न्यायालयाने 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT स्थापन केली आहे. सध्या खरातवर 3 मुख्य गुन्हे दाखल आहेत. सरकारवाडा नाशिकमध्ये बलात्कार आणि लैंगिक शोषण, सिन्नर तालुक्यातील वावी इथं 3 कोटींची खंडणी मागितल्याचा खरातने केलेला बनाव, आणि शिर्डीमध्ये अश्लील फोटो व्हायरल करणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत तक्रार दाखल आहे. दरम्यान 8 लाखांची रोकड, 1 पिस्तूल, जिवंत कारतूस, 2 लॅपटॉप आणि कोट्यावधींच्या मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. शिर्डीसोबतच सिन्नर आणि कोपरगाव परिसरातही खरातने मालमत्ता जमवल्याची माहिती समोर येत आहे. सिन्नर तालुक्यातच मिरगाव येथे सुद्धा अशोक खरातचा एक आलिशान बंगला असल्याचं समोर आलं आहे. कॅप्टन अशोक खरातचे हे प्रकरण म्हणजे श्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या एका मोठ्या गुन्हेगारी जाळ्याचा पर्दाफाश आहे. राजकीय संरक्षण, प्रशासकीय वरदहस्त आणि कोट्यावधींच्या बेनामी संपत्तीच्या जोरावर त्याने मांडलेला हा बाजार आता कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. या प्रकरणातील मोठे मासे कोण आहेत आणि शिर्डीतील मालमत्तेसाठी कोणाचे सहकार्य मिळाले हे लवकरच स्पष्ट होईल. तुमचं या विषयावर मत काय ते खाली कमेंट करून नक्की कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा सखोल माहितीसाठी भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.